नमस्कार. झी 24 तासवरील हितगुज कार्यक्रमात आपल्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत. आपल्या भारताची लोकसंख्या 140 कोटी आहे आणि या 140 कोटी लोकसंख्येपैकी 1.2 कोटी लोकांना अपस्मार या आजाराने ग्रासलेलं आहे. अपस्मार याला इंग्रजीमध्ये इपिलेप्सी असं म्हटलं जातं. या आजारामध्ये रुग्णांना साधारण चक्कर येते, फिट येते, अस्वस्थ वाटतं आणि याचा थेट परिणाम रुग्णांच्या मानसिकतेवर होतो. राष्ट्रीय अपस्मार दिवस आपण साजरा करतोय आणि याचंच औचित्य साधून आजच्या हितगुज कार्यक्रमात आपण या एपिलेप्सी म्हणजे अपस्मार आजाराविषयी जाणून घेणार आहोत. कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत डॉक्टर धनंजय दुबेरकर सर. डॉक्टर दुबेरकर सर हे MD मेडिसिन आहेत, त्याचबरोबर न्यूरोलॉजी या विषयामध्ये त्यांनी DM ही पदवी पूर्ण केलेली आहे आणि सध्या ते न्यूरोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत 9 पर्ल हॉस्पिटल नाशिक या ठिकाणी. नमस्कार, मी डॉक्टर धनंजय डुबेरकर. मी नाशिकमध्ये 9 पर्ल्स हॉस्पिटल येथे मेंदू आणि मणके विकार तज्ञ आहे. आज आपण एपिलेप्सी बद्दल काही माहिती घेणार आहोत. डॉक्टर राहुल बाविस्कर आपल्यासोबत आहेत. डॉक्टर राहुल बाविस्कर हे कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट आहेत, त्याचबरोबर MD आहेत. इंटरनल मेडिसिन या विषयामध्ये त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. त्याचबरोबर न्यूरोलॉजी या विषयामध्ये त्यांनी DM ही पदवी संपादन केलेली आहे आणि सध्या न्यूरोकेअर क्लिनिक आणि CNS हॉस्पिटल नाशिक या ठिकाणी डॉक्टर बाविस्कर कार्यरत आहेत. नमस्कार, मी डॉक्टर राहुल बाविस्कर, कन्सल्टंट न्यूरोफिजिशियन. गेल्या 15 वर्षापासून न्यूरोकेअर क्लिनिक आणि CNS हॉस्पिटल नाशिकच्या माध्यमातून न्यूरोफिजिशियन म्हणून प्रॅक्टिस करतोय. त्याचबरोबर कार्यक्रमात आपल्यासोबत सहभागी आहेत डॉक्टर वसंत डंगरा सर. डॉक्टर वसंत डंगरा हे डंगरा ब्रेन आणि आय केअर या ठिकाणी कार्यरत आहेत, नागपूर या ठिकाणी. नमस्कार, मी डॉक्टर वसंत डांगरा आहे. मी न्यूरोलॉजिस्ट आहे. आपण चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर धनंजय डुबेरकर सर, इपिलिप्सी म्हणजे ज्याला मराठीमध्ये अपस्मार म्हटलं जातं, याविषयी आपण काय माहिती द्याल? एपिलेप्सी किंवा फिट्स किंवा फेफरे किंवा अपस्मार हे काही शब्द असतात. हे मेंदूची इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी जास्त प्रमाणात झाल्यामुळे आणि अनियंत्रित झाल्यामुळे मेंदूला फिट्स येत असतात. फिट्स येण्याचे भरपूर प्रकार असतात. युजली आपण सगळे जे बघतो, ज्याच्यामध्ये युजली पेशंटचे हातपाय टाईट होतात, दात खिळी बसते, जीभ चावली जाते आणि पेशंट बेशुद्ध होतो. हे सगळ्यात वेगळ्या प्रकारचे आणि सगळ्यांनी बघितलेले फिट्स असतात. पण त्याचबरोबर अजून फिट्सचे वेगळे प्रकार असतात. हे सर्व का होतं की मेंदूमध्ये जे काही कार्य चालतं ते सगळं इलेक्ट्रिकल कार्य असतं आणि जेव्हा मेंदूच्या एका भागातनं किंवा पूर्ण भागातनच जसं शॉर्ट सर्किट झाल्यासारखी ऍक्टिव्हिटी होते, त्यावेळेस मात्र हे अनियंत्रित ऍक्टिव्हिटी झाल्यामुळे मेंदू पेशंटला एकदम झटका येत असतो. डॉक्टर राहुल बाविस्कर सर, या अपस्मार आजाराची साधारण लक्षणं काय आहेत याविषयी आपण सांगावं. सो एपिलेप्सीचे जे कॉमन कारणांचा उहापोह करायचा झाला तर आपण त्याला वेगवेगळ्या कारणांमध्ये डिव्हाइड करू शकतो. एक महत्वाचा वर्ग जो आहे तो लहानपणी मेंदूला झालेल्या आघातामुळे होणारी एपिलेप्सी. सो बऱ्याचदा जन्मतःच काही मुलांनी त्यांची शी गिळलेली असते जन्माच्या वेळेला, किंवा ती जन्मानंतर लागलीच रडत नाही आणि त्यामुळे जन्माच्या वेळेला मेंदूला रक्तपुरवठा पुरेसा न झाल्यामुळे या मुलांची बौद्धिक आणि शारीरिक वाढ ही मागे पडते आणि या व्यक्तींना देखील फिट येण्याची शक्यता असते. बऱ्याचदा काही मेंदूच्या पोटात असताना नीट डेव्हलपमेंट न झाल्यामुळे बऱ्याचदा डेव्हलपमेंटल ऍबनॉर्मॅलिटीज असतात ब्रेनच्या आणि त्याच्यामुळे पण त्या व्यक्तींना फिट येऊ शकते. सो बऱ्याचदा हे चाइल्डहुड इन्सल्ट या वयात जे होतात तर ते लहानपणापासून ही फिट असते आणि ही फिट जनरली कंट्रोल करायला खूपदा अवघड जाते. दुसरा एक महत्वाचा वर्ग जो फिटचा असतो तो म्हणजे जेनेटिक टाईप ऑफ एपिलेप्सी. सो बऱ्याचदा हेरिडिटरी टाईपच्या एपिलेप्सीज असतात किंवा काही जेनेटिक ऍबनॉर्मॅलिटीजमुळे येणाऱ्या एपिलेप्सीज असतात आणि त्या वयानुसार त्यांचा पॅटर्नही बदलत जातो. शक्यतो ऍडॉल्संट वयामध्ये किंवा लहान वयांमध्ये चाइल्डहुड अबसान्स एपिलेप्सी किंवा जुवेनाइल मायोक्लोनिक एपिलेप्सी नावाची एपिलेप्सी असते. वाढत्या वयामध्ये कधी कधी कॉम्प्लेक्स पार्शल सीजर किंवा टेम्पोरल लोब एपिलेप्सी असते. सो काही एपिलेप्सीज या जेनेटिक पद्धतीच्या असतात आणि त्याच्यावर प्रभावी उपचार पद्धती असते, पण बऱ्याचदा या लोकांना खूप वर्षापर्यंत फिटची औषधं घ्यावी लागू शकतात. तिसरं एक महत्वाचं कारण असतं ब्रेनला काही इंजुरी झाल्यामुळे येणारी एपिलेप्सी. उदाहरणार्थ एखाद्याला पॅरालिसिसचा अटॅक येतो, कुणाला तरी ब्रेन हेमरेज होतं, कुणाचा रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट होऊन मेंदूला इजा होते, कुणाला ब्रेन ट्युमर होतात. तर या वेगवेगळ्या कारणांमुळे ब्रेनला जे काही स्ट्रक्चरल डॅमेज झाला असतो सो त्या व्यक्तींनाही फिट येण्याची शक्यता असते आणि ते देखील एक फिटचं महत्वाचं कारण आहे. सो जनरली इन्फेक्शन, मेंदूला झालेलं इन्फेक्शन, मेनिंजायटिस यामुळे पण फिट येण्याची शक्यता असते. तो सर्वसाधारणपणे लहानपणी मेंदूला झालेला आघात, काही वेगवेगळ्या पद्धतीचे जेनेटिक आजार
नंतरच्या आयुष्यात मेंदूला झालेली इजा, जी पॅरालिसिसचा अटॅक, मेंदूत झालेला रक्तस्राव, मेंदूला झालेली इंजुरी किंवा हेड इंजुरी, आपण रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंटमुळे होणारी इंजुरी किंवा मेंदूला झालेले इन्फेक्शन, हे देखील फिटचं महत्वाचं कारण असू शकतं. आणि सगळ्यात शेवटी काही तात्पुरत्या कारणांमुळे, लाईक कुणाची साखर कमी झाली, कोणी अल्कोहोल जास्त प्रमाणात घेतंय आणि सडनली त्याने अल्कोहोल बंद केली, कुणाचं सोडियमचं प्रमाण कमी झालं, कॅल्शियमचं प्रमाण कमी झालं, तर या कारणांमुळे पण एपिलेप्सी किंवा फिट येऊ शकतात. परंतु ही कारणं लागलीच आपल्याला करेक्ट करता येतात. एखाद्याची साखर कमी झाली असेल, तुम्ही साखर करेक्ट केली, त्याला ग्लुकोज दिलं, तर लागलीच ही कंट्रोलमध्ये येऊ शकते. तर ही जनरल सर्वसाधारणपणे फिटची कारणं आहेत. डॉक्टर धनंजय डुबेरकर सर, या एपिलेप्सी म्हणजे अपस्मार आजाराचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत? जसं मी सांगितलं की फिट्सचे वेगवेगळे प्रकार असतात. आपण आता बघितलं की सगळ्यात महत्वाचा जो प्रकार असतो, जो सगळ्यांनी बघितलेला असतो, ज्याच्यात पेशंटला झटके आहेत, त्याला जनरलाइज सीझर म्हणजे काय, मेंदूच्या सर्व भागातनं इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी जास्त झाल्यामुळे ते फिट्स आलेले असतात. त्याला जनरलाइज सीझर्स म्हणतात. तसंच फोकल सीझर्स पण असतात. म्हणजे काय, मेंदूच्या कुठल्या एका विशिष्ट भागातनं ते फिट्स तयार होतात. मग मेंदूची कार्यक्षमता प्रत्येक भागाची वेगवेगळी असते. ज्या भागातनं ते फिट्स येतील त्या भागातनं त्यानुसार त्याचे लक्षणं दिसत असतात. युजली जर समजा डोळ्याच्या एरिया जिथे कंट्रोल आहे, तर कधी कधी पेशंटला काही वस्तू दिसणं किंवा वस्तू छोट्या मोठ्या दिसणं, अशा प्रकारच्या गोष्टी होत असतात. काही लोकांना फक्त एकच हात किंवा एकच पाय त्यांचा हालत असतो, त्याला फोकल सीझर्स म्हणतात. आणि आणखीन एक वेगळ्या प्रकारचे फिट्स असतात, जे लोक युजली ओळखू शकत नाही, त्याला म्हणतात कॉम्प्लेक्स पार्शियल सीझर. त्याच्यात काय होतं की पेशंट आपल्या समोर एकदम स्तब्ध उभा राहतो, त्याचे डोळे एकदम विस्फारलेले असतात, मोठे झालेले असतात, त्याचे तोंडाच्या हालचाल जसं काही काही तो चावून राहिला अशा प्रकारे होत असतात. आणि त्यांचे हात जे आहेत ते आपल्या शरीराला काही वस्तू पडतात किंवा काही गोष्टी असतील त्या घट्ट पकडून ठेवलेल्या असतात. अशा प्रकारचे फिट्स असतात आणि हे फिट्स फक्त अर्धा मिनिटं ते 1 मिनिटं राहतात आणि युजली बऱ्याच लोकांना ते नोटीस पण होत नाहीत. सो हे फिट ओळखणं सगळ्यात महत्वाचं आहे. याला हे फिट जर ओळखले आपण, तर याची जी कधी कधी ट्रीटमेंट असते सर्जिकल असते, कारण काही गोळ्या औषधं दिल्यानंतर हे फिट्स योग्यप्रमाणे कंट्रोल करता येत नाहीत. सो अशा पेशंटला सर्जरी केल्यानंतर बराच फायदा होऊ शकतो. डॉक्टर बाविस्कर सर, आता फिट आणि एपिलेप्सी यामध्ये साधारण कोणता फरक आहे? सो फिट्स आणि एपिलेप्सी या दोघांमधला जर डिफरन्स समजून घ्यायचा असेल, तर फिट्स जनरली हा शब्द जनरल समाजाकडून वापरला जातो. तो आकडी, मिरगी असा वेगवेगळ्या मराठी शब्द, प्रतिशब्द देखील त्या गोष्टीला आहे. तो जेव्हा पेशंटला किंवा एखाद्या व्यक्तीला फिटचा अटॅक येतो किंवा मिरगीचा अटॅक येतो, म्हणजे त्यावेळी त्याला हातपाय वाकडे होतात, डोळे वर चालले जातात, जीभ चावली जाते, कपड्यात लघवी पास होऊन जाते आणि 2 ते 3 मिनिटाकरता अशा हालचाली झाल्यानंतर माणूस थोड्या वेळाकरता बेशुद्ध राहतो आणि 10 मिनिटानंतर किंवा 15 मिनिटानंतर त्याला पूर्णपणे पुन्हा शुद्ध येते. तर असा जो एक पर्टिक्युलर अटॅक असतो, त्याला जनरल सर्वसामान्य माणसं बऱ्याचदा फिट्स म्हणतात किंवा त्याला मिरगीचा अटॅक किंवा आकडीचा अटॅक असंही सर्वसाधारण लोकांच्या शब्दातून त्याला वापरलं जातं. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीला अशा पद्धतीचे फिट्स वारंवार येत असतील, तर मग आपण त्या आजाराला एपिलेप्सी म्हणतो. तो एकदाच जर आला तर ती फक्त फिट किंवा आकडीचा अटॅक किंवा मिरगीचा अटॅक, पण एखाद्या व्यक्तीला जर वारंवार फिट्स येत असतील तर त्या आजाराला आपण एपिलेप्सीचा आजार म्हणतो. सो थोडक्यात थोडासा शब्दच्छलच आहे, खूप जास्त डिफरन्स नाही या दोघं गोष्टींमध्ये, परंतु वारंवार होणारे फिट्स म्हणजे एपिलेप्सी. डॉक्टर डुबेरकर सर, तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल, बऱ्याच वेळा असं विचारलं जातं रुग्णांकडून की हा अपस्मार आजार आपल्याला बरा करता येऊ शकतो का? काय सांगाल? एपिलेप्सी हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. आपण म्हणू की 90 ते 95% लोकांमध्ये फक्त मेडिसिन किंवा औषधावरच कंट्रोल होऊ शकतं. योग्य प्रकारची औषधं घेणं, मी जसं सांगितलं फिट्सचे प्रकार वेगवेगळे असतात. सो प्रत्येक प्रकारावर वेगवेगळ्या प्रकारची औषधं असतात. प्रत्येकाला वाटतं की मला औषधं चालू आहेत पण फिट्स कंट्रोल का होत नाहीत. सो फिट्स कंट्रोल का होत नाही, कारण योग्य प्रकारचं औषध जर चालू नसेल त्या फिट्सवर, तर फिट्स कंट्रोल होत नाही. आणि साधारणतः 5 ते 10% लोक असे असतात ज्यांच्यामध्ये मेडिसिननी फिट्स कंट्रोल होत नाही. त्याला मेडिकली रिफ्रॅक्टरी एपिलेप्सी म्हणतात. अशा पेशंट्समध्ये कधी कधी मग सर्जिकल ऑप्शन असतं, ज्याच्यामध्ये मग पूर्ण वर्कअप करावं लागतं आणि मग ऑपरेशन नंतर त्यांचे फिट्स बंद होण्याचे किंवा गोळ्यांवर कंट्रोल होण्याचे चान्सेस हे जवळजवळ 60 ते 70% असतात. सो फिट्सचा आजार आहे हा पूर्णपणे बरा होऊ शकतो, आपण जर योग्य काळजी घेतली. त्याची काही काळजी पण असते, जसं फिट्सच्या पेशंटनी वेळेवर गोळ्या घेणं, जागरण न करणं, गोळ्या न चुकवणं, त्यांनी ड्रिंक्स किंवा स्मोकिंग न करणं, या सगळ्या गोष्टी जर आपण योग्यरित्या जर पाळल्या
तर डेफिनेटली फिट्स हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. फिट्सवर आपण डेफिनेटली पूर्णपणे कंट्रोल करू शकतो, त्याच्यात काही डाऊटच नाही. आणि मी हेच सांगेल की सगळ्यांनी जर योग्य प्रयत्न केले, डॉक्टर, पेशंट सगळ्यांनी, तर फिट्सवर आपण नक्कीच विजय मिळवू शकतो. डॉक्टर राहुल बाविस्कर सर, तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की या अपस्मार आजारासाठी निदान करण्याचे पर्याय कोणते आपल्याकडे आहेत? डायग्नोज करायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की जो एपिलेप्सीचा अटॅक ज्या कोणी व्यक्तीने बघितला असेल त्या व्यक्तीने ती माहिती डॉक्टरांना अगदी यथोचित सांगणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण बऱ्याचदा फिट्सचं डायग्नोसिस हे क्लिनिकल डायग्नोसिस आहे. त्यामुळे आय विटनेस अकाउंट, ती घटना कशी घडली हे डॉक्टरांना व्यवस्थित सांगणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि आजकालच्या या मोबाईलच्या दिवसांमध्ये तर आम्ही बऱ्याच जणांना हे सांगतो की जेव्हा हा अटॅक येतो तेव्हा मोबाईलच्या व्हिडिओ कॅमेरामध्ये तो तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा. तर ती माहिती आम्हाला खूप सारी मदत करते. कारण की बऱ्याचदा काही एपिलेप्सी मायमिक्स असतात की ज्याच्यामध्ये फिट वाटतं पण ते फिटचे अटॅक नसतात. बऱ्याचदा तो सिंकपीचा एपिसोड, मेंदूचा क्षणापुरता रक्त पुरवठा कमी झाल्यामुळे होणारी भोवळही असू शकते. त्यामुळे आय विटनेस अकाउंट हा सगळ्यात महत्वाचा एपिलेप्सी किंवा फिट डायग्नोज करण्याचा मार्ग आहे. दुसरे महत्वाचे मार्ग म्हणजे 2 पद्धतीचे इन्व्हेस्टिगेशन. एक तर डोक्याचा सिटी स्कॅन किंवा MRI हे करणं अत्यंत आवश्यक आहे प्रत्येक फिटच्या रुग्णांमध्ये. आणि दुसरी महत्वाची चाचणी म्हणजे EEG, ज्याला आम्ही इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राम म्हणतो. सो इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राम ही देखील एक महत्वाची चाचणी एपिलेप्सीच्या डायग्नोसिससाठी महत्वाची आहे. काही ठराविक चाचण्या स्पेक स्कॅन, मॅग्नेटिक एन्सेफॅलोग्राम, व्हिडिओ इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राम या इतर चाचण्या देखील एपिलेप्सीचं काही स्पेसिफिक डायग्नोसिस करण्यासाठी आपल्याला मदत करू शकतात. पण 3 महत्वाच्या गोष्टी जर सांगायच्या झाल्या तर आय विटनेस अकाउंट, EEG आणि MRI अथवा सिटी स्कॅन ही 3 महत्वाची इन्व्हेस्टिगेशन एपिलेप्सीचं डायग्नोसिस करायला आपल्याला मदत करतात. डॉक्टर धनंजय डुबेरकर सर, असं बऱ्याच वेळा म्हटलं जातं की या आजारामध्ये रुग्णाच्या मेंदूला सुद्धा धोका असतो, तर हे कितपत खरं आहे? ती जर ब्रेन डॅमेज करू शकतात. युजली लहान मुलांमध्ये जे फिट्स असतात त्यांचा मेंदू हा वाढता मेंदू असतो. मेंदूतले स्ट्रक्चर त्यावेळेस डेव्हलप होत असतात आणि त्यामुळे मेंदूला डॅमेज होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. कारण काय, त्यांच्यामध्ये जे येणारे फिट्स असतात ते युजली वारंवार होणारे असतात आणि जर ते कंट्रोल केले नाही तर त्यामुळे मेंदूला इजा होऊ शकते. युजली त्यांची वाढ योग्य प्रमाणात होत नाही. कधी कधी फिट्सची तीव्रता एवढी असते की पेशंट बेशुद्ध होतो. कधी कधी शरीरातलं ऑक्सिजनचं प्रमाण कमी पडतं आणि मग अशा वेळेस मेंदूला इजा होण्याची, डॅमेज होण्याची शक्यता असते. कधी कधी फिट्स मध्ये आपण म्हणू की काही वेळा हृदयाची गती पण इरेग्युलर होऊ शकते, अरिथमिया होण्याचे चान्सेस असतात आणि एक सडन डेथ म्हणजे आपण म्हणू की अचानकपणे मृत्यू होणं हे सुद्धा फिटच्या लक्षणांमध्ये असतं. त्याला सुडेप म्हणतात, सडन अनएक्सपेक्टेड डेथ इन एपिलेप्सी. सो कधी कधी अचानक मृत्यू हा देखील फिट्सचा हे असतं, कारण असतं आणि फिट्समुळे नक्कीच मेंदूला इजा होऊ शकते. डॉक्टर वसंत डंगरा सर, या आजारामध्ये जर आपण उपचार सुरू ठेवले तर ते किती दिवस सुरू ठेवायला पाहिजे? मिरगीचा उपचार हा प्रत्येक पेशंटमध्ये वेगवेगळा असतो. मिरगीचे जे कारण आहे त्या कारणानुसार मिरगीची ट्रीटमेंट अवलंबून असते. जसं काही पेशंटमध्ये सोडियम किंवा कॅल्शियमची मात्रा जर कमी जास्त झालेली असेल तर या पेशंट्समध्ये मिरगीचा औषधोपचार काही दिवसांकरिताच असतो. परंतु ज्या पेशंटला हेड इंजुरी असेल किंवा ब्रेनमध्ये इन्फेक्शन असतील, मेनिंजायटिस, एन्केफेलायटिस असे आजार असतील, अशा पेशंट्समध्ये हा औषधोपचार काही महिन्यांपुरता असतो. परंतु असे काही पेशंट असतात की ज्यांच्यामध्ये कारण आपल्याला माहीत नसते किंवा सिव्हिअर हेड इंजुरी असते किंवा जेनेटिक काही कारण असतात. अशा पेशंट्समध्ये मिरगीचा उपचार हा दीर्घकालीन घ्यावा लागू शकतो. शेवटचा अटॅक आल्यानंतर जनरली मिरगीची ही जी ट्रीटमेंट आहे 3 ते 5 वर्ष दिली जाते. डॉक्टर वसंत डंगरा सर, मला तुम्हालाच पुढचा प्रश्न विचारायचा की बऱ्याच वेळा म्हटलं जातं या अपस्मार आजारामध्ये रुग्णांना वैवाहिक जीवनामध्ये अडचणींना याचा सामना करावा लागू शकतो, तर हे कितपत खरं आहे? हा खूप चांगला प्रश्न आहे. खूप वेळा लोकांमध्ये हा गैरसमज आहे की मिरगीचे हे जे पेशंट असतात ते नॉर्मल जीवन जगू शकत नाही किंवा हे नॉर्मल वैवाहिक जीवन राबवू शकत नाही. परंतु असे बिलकुल नाही आहे. ज्या पेशंट्सला मिरगीचा आजार आहे ते वैवाहिक जीवन चांगल्या तऱ्हेने जगू शकतात आणि ज्या तरुणी आहेत ज्यांची मॅरेज किंवा लग्न झालेले आहे हे नॉर्मल जीवन जगून प्रेग्नंटही होऊ शकतात आणि मुलांनाही जन्म देऊ शकतात.
फक्त असे जे तरुणी आहेत ज्या मिरगीचे औषध घेत आहेत त्यांनी लग्न होण्याच्या पहिले आपले न्यूरोलॉजिस्ट किंवा आपले जे गायनेकोलॉजिस्ट असतात त्यांच्याशी सल्लामसलत करून आपली फॅमिली प्लॅनिंग किंवा प्रेग्नन्सी प्लॅन केली पाहिजे. काही औषधं अशी आता अवेलेबल आहेत की ज्यांना आपण त्या तरुणींना देऊन त्या खूप बऱ्यापैकी सेफ आहेत आणि त्यांचा काही साईड इफेक्ट होत नाही आणि बाळांवरही त्यांचा परिणाम होत नाही. आणि असे जे औषधी आहेत त्या प्रेग्नन्सीमध्ये घेतल्यावरही झटके त्यांचे कंट्रोलमध्ये राहू शकतात. खरं तर आपण तिघेही या आजाराविषयीचे तज्ज्ञ आहात आणि खूप चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांना मार्गदर्शन करताय. पण कार्यक्रमाची वेळ पाहता आपल्याला चर्चा थांबवावी लागणार आहे. तत्पूर्वी डॉक्टर वसंत डंगरा सर, प्रेक्षकांना तुम्ही या अपस्मार आजाराविषयीचा महत्वाचा संदेश काय द्याल? या संवादाद्वारे मी हे सांगू इच्छितो की मिरगी हा मानसिक आजार नाही आहे, हा मेंदूचा एक आजार आहे आणि तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. तर मिरगीचे जे पेशंट्स आहेत त्यांनी आपला आजार लपवू नये आणि प्रॉपर हा सल्ला न्यूरोलॉजिस्ट कडून घेतला पाहिजे जेणेकरून प्रॉपर ट्रीटमेंट चालू होऊ शकते. अलेक्झांडर द ग्रेट, सॉक्रेटिस, जॉन्टी रोड्स आणि अनेक सिनेतारिका जे आहेत हे मिरगीपासून पीडित आहेत किंवा मिरगीचा त्यांना आजार आहे आणि योग्य ट्रीटमेंटद्वारे त्यांची मिरगी कंट्रोलमध्ये आहे आणि ते आपल्या जीवनामध्ये बऱ्याच उंचीपर्यंत पोहोचले आहेत आणि ते यशस्वी झाले आहेत. तर म्हणून या सगळ्यांचा आदर्श घेऊन मिरगीचे जे पेशंट आहेत त्यांनी आपला उपचार, आपले जो औषध उपचार आहे तो प्रॉपर घेऊन न्यूरोलॉजिस्टची सल्लामसलत करून योग्य वेळी योग्य ट्रीटमेंट घेतली पाहिजे आणि आपला औषधोपचार पूर्ण त्यांनी केला पाहिजे जेणेकरून त्यांच्या मिरगीचा आजार कंट्रोलमध्ये राहील आणि ते सुद्धा या व्यक्तींप्रमाणे यश गाठू शकतील. एकूणच तुमच्या लक्षात आलं असेल, हा अपस्मार आजार जो आहे त्याचं निदान जर वेळीच झालं, उपचार जर आपण वेळीच घेतले तर या आजाराला आपण पूर्णपणे बरं करू शकतो. यासाठी आपल्याला गरज आहे तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याची. आजच्या कार्यक्रमात सहभागी हे तिन्ही डॉक्टर तज्ज्ञ आहेत आणि अपस्मार आजारातील अनेक पेशंट्सना त्यांनी बरं केलेलं आहे. स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही फोन करून या डॉक्टर्सना संपर्क साधू शकता. या आजाराविषयी, उपचाराविषयी अधिकाधिक माहिती मिळवू शकता. आपण तिघेही या चर्चेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल झी 24 तासच्या वतीने आपले मनापासून आभार. थँक्यू.